आगे मत जा, आगे मत जा. हो तिकडनं तिकडनं. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे वंदे भारत माता की जय. चल 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 चल. एक चला तिकडे. सर मागे 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 ना. वंदे भारत माता की जय. वंदे भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे वंदे. आता सगळ्यांनी आपण ध्वजारोहणाच्या इकडे आता ध्वजारोहण होईल. सभी सावधान.
राष्ट्रगीत शुरू करेंगे। पहले सलामी सलामी देंगे, सलामी दे। राष्ट्रगीत। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की वंदे। राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। स्थितीन आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा। अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला। देश गौरवासाठी झिजला। दिल्लीचेही दत्तराणी तू महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। विश्राम। जय मातरम, मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय। आता मी माननीय प्रदेशाध्यक्षांना, चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं। भारत माता की भारत माता की वंदे मातरम। स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। संपूर्ण देशभर एक चांगल्या वातावरणामध्ये 15 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून आपण सर्वजण साजरा करत असतो। संपूर्ण देशभरामध्ये छोट्या छोट्या गावांपासून मोठमोठ्या शहरांमध्ये तिरंगा रॅलीचं मोठ्या प्रमाणामध्ये 9 तारीख क्रांती दिनापासून आयोजन हे होताना आपण सर्वजण दिसतोय। संपूर्ण देशभर तिरंगामय असं वातावरण हे झालेलं तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे। आज
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी सुद्धा लाल किल्ल्यावरून संपूर्ण देशाला संबोधत असताना देशातील प्रत्येक नागरिकाला एक वेगळ्या दिशेने आपल्याला देश कसा घेऊन जायचा आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जे उद्दिष्ट ठेवून चाललो आहे ते उद्दिष्ट कसं पूर्ण होईल या दिशेने या देशातील असणाऱ्या 140 कोटी जनतेने आपलं पाऊल कसं पुढे टाकलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं. विशेष करून तरुणाईने कशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं योगदान कसं असावं या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं आहे. ग्रीन एनर्जी असेल, ब्लू एनर्जी असेल, या क्षेत्रामध्ये आपल्याला देश कसा पुढे घेऊन गेला पाहिजे यामध्ये विशेष मार्गदर्शन ज्यावेळेला केलं त्यावेळेला देशाला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाणं, विकसित भारत 2047 पर्यंत तुम्हाला आम्हाला सर्वांना जेव्हा करायचं आहे त्यावेळेला आपलं त्यामधलं योगदान काय असलं पाहिजे आणि त्या दिशेने मी देशाचा नागरिक म्हणून मला त्यामध्ये काय योगदान करता येऊ शकतं याचा संकल्प या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करावा अशी ही विनंती ही त्यांनी संपूर्ण देशभराला केली. लाल किल्ल्यावरून त्यांचं जवळजवळ 1 तासापेक्षा जास्त त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल देशाने गेल्या काही वर्षांमध्ये केलेली प्रगतीचा एक आलेख मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आपल्या देशामधील असणारी जी साधनसंपत्ती जी आहे त्या साधनसंपत्तीला तुम्हाला आम्हाला सर्वांना कशा पद्धतीने वृद्धिंगत करता येऊ शकतं या संदर्भात सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. आपलं असणारं सैन्य दलाचा असणारा पराक्रम आणि त्याबरोबर आपली असणारी अंतराळ क्षेत्रामध्ये असणारी प्रगती याचाही उल्लेख त्यांनी विशेष करून आजच्या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये केला. त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना या सर्व गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला एक वारस म्हणून आपल्याला सर्वांना सातत्याने त्यांना त्या संदर्भातलं मार्गदर्शन करत राहणं आणि त्यांना ती दिशा देत राहणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विकसित भारताच्या संदर्भामध्ये आपण संकल्प करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्वजण विकसित भारतासाठी सर्वांनी मिळून संकल्प करूया एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की. आपण सगळेच जण या इकडे मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्यासाठी आभार. आणि आता सगळ्यांसाठी आत चहा नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला आपण त्या तिकडे